विष्णू सहस्त्रनाम हे कुरुक्षेत्रावर सांगितले गेले. कुरुक्षेत्रावर कोणी नोट्स घेतले नाहीत. मग विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत कसे पोहोचले? ही गोष्ट तुम्ही आधी कधीच ऐकली नसेल. तरी आज दिव्य सहस्त्रनामाचा जन्म आणि जगातला पहिला टेप रेकॉर्डर स्फटिक ह्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे. आपल्याला माहीत असलेली गोष्ट, भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर युधिष्ठिर समोर श्रीकृष्ण साक्षीला वेदव्यास उपस्थित भीष्मांनी विष्णूची 1000 नावे सांगितली. आपण सगळे हे जाणतो, पण एक प्रश्न कधी मनात आला का? त्या भयान रणांगणावर बाणाच्या शय्येजवळ बसून कोणी नोट्स घेतले होते का? कागद होता? लेखणी होती? कोणी लिहित होते का? नाही. आणि इथे सुरू होते ती गोष्ट जी तुम्ही आधी कधीच ऐकलेली नसेल. भीष्माने सांगितलं, पण कोणी लिहिलं नाही. भीष्म पितामह जेव्हा विष्णूची सहस्र नावे सांगत होते, तेव्हा तिथे असलेले सगळे युधिष्ठिर, 5ही पांडव, श्रीकृष्ण, वेदव्यास सगळे डोळे मिटून तल्लीन होऊन ऐकत होते. भीष्मांनी सांगणे संपले आणि सगळ्यांनी डोळे उघडले. पहिला आवाज आला युधिष्ठिराचा, थांबा. पितामहांनी 1000 नावे सांगितली. आपण सगळे ऐकत होतो, पण कोणी लिहून ठेवले का? क्रम गेला. सहस्त्रनाम हरवले. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. मग सगळ्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिलं. तुम्ही सांगा, तुम्हाला आठवत असेल. श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, मी पण तुमच्यासारखाच ऐकत होतो. माझ्याकडेही उत्तर नाही. सगळे अद्भुत झाले. इतकं मोठं ज्ञान आणि ते हरवणार? मग श्रीकृष्णाने सांगितलं एक अद्भुत उपाय. श्रीकृष्ण म्हणाले, एकच मार्ग आहे, सहदेव. सगळे चकित झाले. सहदेव? 5व्या पांडवाला हे कसे शक्य होईल? श्रीकृष्ण म्हणाले, सहदेव हा आपल्यात एकमेव असा आहे जो शुद्ध स्फटिकाची माळ घालतो. स्फटिकाचा स्वभाव असा आहे की शांत वातावरणात उच्चारलेला शब्द तो आपल्यात साठवून ठेवतो. भीष्मांनी जेव्हा ती नावे सांगितली, तेव्हा सहदेवाच्या स्फटिकाने ते सगळं टिपून ठेवलं आहे. सहदेवाने शिवाचे ध्यान केले तर तो स्फटिकातून ते ध्वनी परत मिळवू शकतो आणि वेदव्यास ते लिहून घेतील. जगातील पहिला टेप रेकॉर्डर स्फटिक. सहदेव आणि वेदव्यास त्याच जागी बसले जिथे भीष्म पितामहांनी सहस्त्रनाम सांगितले होते. सहदेवाने शिवाचे ध्यान सुरू केले. स्फटिकात साठलेले ध्वनी हळूहळू प्रकट होऊ लागले आणि वेदव्यास एक एक नावं लिहून घेऊ लागले. असे वेदव्यासाने विष्णू सहस्त्रनाम लिहून महाभारतात समाविष्ट केले. हे सांगताना कांची परमाचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती स्वामी म्हणाले, जगातील सर्वात पहिला टेप रेकॉर्डर म्हणजे हा स्फटिक, ज्याने आपल्यासाठी विष्णू सहस्त्रनाम जपून ठेवले. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. आणखीन एक गोष्ट जी कमी माहीत आहे. महाभारतात 2 महान उपदेश आहेत. एक अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने दिलेला भगवद्गीता आणि दुसरा युधिष्ठिराला भीष्मांनी दिलेले विष्णू सहस्त्रनाम. आणि हे दोन्ही वेदव्यासाने लिहून ठेवले. विशेष म्हणजे विष्णू सहस्त्रनाम सांगताना श्रीकृष्ण स्वतः श्रोते होते. विचार करा, ज्याची नावं सांगितली जात होती तो स्वतः ऐकत होता. हे किती जुने आहे. महाभारत युद्ध साधारण इसवी सन पूर्व 3067 मध्ये झाले असे मानले जाते. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत येऊन आता जवळजवळ 5100 वर्ष झाली आहेत. बायोगर 5100 वर्षापूर्वी रणांगणावर सांगितलेले एका स्फटिकात साठलेले वेदव्यासानी लिहून ठेवलेले आणि आज आपण घरी बसून म्हणतो, हा धागा तुटला नाही कारण श्रद्धा तुटली नाही. आजचा विचार, पुढच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम म्हणाल तेव्हा एक क्षण थांबा. कुरुक्षेत्राच्या त्या भयान रणांगणावर बाणांनी घायल झालेल्या भीष्मांनी जे सांगितले, सहदेवाच्या स्फटिकाने जे जपले,
वेदव्यासाने जे लिहिले ते 5100 वर्षानंतर तुमच्या ओठावर आहे. हे नुसते शब्द किंवा स्तोत्र नाही, ही दिव्य स्पंदनं आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय जय राम कृष्ण हरी.